What's up? We back. Good morning, guys. 17 morning. So we are on another trek. कुठे जात आहे आपण जात आहे पन्हाळगडला. पन्हाळा ते पावनखिंड जातो आहे आम्ही ऐतिहासिक ट्रेकला. सो मॉर्निंगचा शूट करणं विसरलो. सो लेट सी. आता आम्ही बसलो आहे गोवा एक्सप्रेस मध्ये. आमची गाडीने धोका दिला होता हडपसरच्या गाडीने, तो आम्ही इमर्जन्सी मध्ये गोवा एक्सप्रेस मध्ये बसलो आहे. सो आम्ही सध्या तरी टीसीच्या शोधात आहोत. टीसी आम्हाला भेटला, आम्ही टीसी कडनं जागा आमची कन्फर्म करून घेऊ आणि मग नंतर बघू कसं काय होतं. लोक चांगले, त्यांनी त्यांची सीट देऊन दिली आम्हाला. आमच्या सोबत अजून 2 आमचे शूटर आहे इकडे. मित्र आहे. सो लेट सी. परत काय झालं परत सांग. यारे 4 यारे विषय असं झाला, हो आम्ही ठरवलेलं होतं आणि थोडा जोरात बोल. तर मित्रांनो विषय असा झाला की आम्ही पहिले ठरवलेलं होतं की आमच्याकडे तिकीट नव्हतं पहिली गोष्ट, बरोबर. मग आम्ही तिकीट होतं पण ती गाडी आमची 6 घंटे लेट झाली. 6 घंटे लेट झाली. तर मग आम्ही दुसऱ्या ट्रेन गोवा एक्सप्रेस. मग आम्ही विचार केला की आता कसं करायचं, टीसीला कसं कन्व्हिन्स करायचं. ओके, मग आम्ही विचार केला की आम्ही सांगू त्यांना की आम्ही चालले नॅशनलसाठी. ठीक आहे, तर आम्ही नॅशनलच्या ट्रायल कबड्डी कबड्डी डिसाईड केलं. कबड्डी डिसाईड केलं. वाटतं का तुम्हाला कबड्डी सारखायचं चरबी निघालेली, वाटतं का तुम्हाला कबड्डी? मी पण वाटत नाही कबड्डी. ठीक आहे. मग ते सगळं झालं, टीसी आला. आमचं ठरलं होतं कबड्डी. याने सांगितलं 2-3 वेळा कबड्डी सांगितलं सरला. ठीक आहे चलो हो गया. तो फिरून फारून आला. तो फिरून आला सगळं. मग तो आला, मग सर म्हणायला लागलं की कर तुम्ही 1600 घेईन, असं तसं कमी काय होणार नाही वगैरे. मग त्याने विचारला प्रश्न की कोणता स्पोर्ट कोणता स्पोर्ट्स वगैरे. कोणचं स्पोर्ट्स मी हळूच बोललो कबड्डी. मी पण बोललो कबड्डी. हा पण कबड्डी बोला. आणि दादा आपल्या एकदम कॉन्फिडन्स मध्ये सर असे बघता, हा ठीक आहे चालेल हा ठीक आहे समझ गए उनको. लेकिन भाई कर दिया अच्छा था बंदा, तो कर दिया भाई ने. विषय नहीं हुआ वरना तो भाई काम हो जाता, वॉलीबॉल हो जाता. डायरेक्ट जीभ दाबलीच होताची. अरे कबड्डी कसं का बोललो. फिर हम भी हाँ भाई हे हम वॉलीबॉल वाले. व्हॉलीबॉल. अरे व्हॉलीबॉलच आहे. कबड्डी खेलने जा रहे हैं. कबड्डी का वॉलीबॉल के कबड्डी खेलने को जा रहे हैं, ट्रायल्स वॉलीबॉल के. वॉलीबॉल ऐसा विषय हुआ कहीं. फिर सर को बोला सर नेशनल का ही खेलने चले, ट्रॉफी तो अपने को आएंगे. वैसे तो इधर ही रहती, लेकिन चॉकलेट देने का रहता. सर ने करा दिया. और ये जो टीसी था, ये टीसी बाहर का था. जो आपला टीसी होता महाराष्ट्रीयन, तो म्हणे की 1800 रुपये द्या म्हणे. हे असे आपले लोकच आपली. जाऊ द्या, आता मी आता बोलू नाही शकत, आता जाऊ द्या. आपण म्हणतो की सेन्सर्ड होऊन जाईल. हा, तो पहिले हा येऊन गेला होता बाहेरचा टीसी, पण आम्ही म्हटलं नाही आपण आपल्या माणसाकडे जाऊ. त्याच्याकडे गेले, तो तोंडावर फेकून मारला. तो येऊ देतील साल्या. पुरा अभिजित दिसत होता तो, डायरेक्ट सीआयडी वाला अभिजित. म्हणे 1 रुपया कमी नाही करणार म्हणे, फाईल म्हणे एवढं. हा काय तर मित्रांनो काय झालं की विषय असा होता की आता आमच्याकडनं तरी 1000 रुपये घेतले. आम्ही कुठून चढलो, जळगाववरनं आम्ही चाललो पुण्याला. ओके, तो काही विषय नाही, आमचा छोटासा डिस्टन्स आहे, काही दिक्कत नाही. आणि हा भाऊ बसला दिल्लीवरनं आणि हा चालला अहिल्यानगर. तो बता भैया अभी आपसे कितने लिए उसने? मेरा टिकट पूरा फ्रस्ट्रेशन निकालो. 400 का टिकट था वो जर्नल का. फिर टीटी आया, बोल रहा है 850 का फाइन है. Oh my god! What is that? 850 का काटा क्या आपको डायरेक्ट? नहीं मेरे को 800 में बोला 500. बोला 800 रुपए दे. 800 रुपये म्हणजे 400चं तिकीट 400 आणि त्यांना 800चा अजून चोट दिली भाऊ डायरेक्ट. हा, भाऊ डायरेक्ट अजून टेन्शन मध्ये. भाऊ गेला डायरेक्ट. दूसरा भाऊ क्या बोले 800 मध्ये का भैया 800 में काटा ना, 750 में काटा. लेकिन उनका समझ सकते, उनका डिस्टेंस बहुत ज्यादा डिस्टेंस लंबा है. लेकिन इसको तो करना घाटा हुआ है. मतलब हमारे 4 लोगों के पैसे एक बंदे के लिए एक बंदे ने लिए बहुत गंदा घाटा. को एक मोबाइल फोन बताता हूँ, वो आपको गेस करना है कौन सा है. ठीक है, ये हमारे सर जी का है, अपने देवांश सर का. बताओ गाइस ये कौन सा फोन है. गेस द फोन. फोन गेस करने पर आपको मिलेगा 1000. इससे फोन गेस किया उसको कुछ तो भी दूंगा मैं. हाँ कुछ तो दूंगा. मिलेगा. मैं बताऊंगा नहीं. ये जैसी ये भाई ने बोला ये फोन है,
जो कंपनी का नाम लिया हमारी चीख निकल गई। पुणे स्टेशन, पुणे स्टेशन आलो। पहुंच गए पुणे और यहाँ का मतलब वेदर और वाइब काफी अच्छा है। हमें देखते हैं पाऊस चालू आहे पुणे। तिथे काय उणे, तिथे काय होते बरोबर, पुण्याला मस्त पाऊस चालू आहे। मस्त मौसम चालू आहे एकदम. मौसम मस्त ना, टँगो असताना मागे अजून ब्लॉगर्स आहे, फेलो ब्लॉगर्स। पेलो ब्लॉगरचे मागे ब्लॉगर आय एम ऑल्सो ब्लॉगर ब्रो. या जास्त या, सबस्क्राईबर माझे फक्त 9999 ब्रो, जास्त नाही. मेमरीज 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 जस्ट मेमरीज। Good memories of this hotel. शहा ब्रेक। आपली गाडी आलेली मित्रांनो. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे पुण्याला आणि इथल्या वाईब्स खूप क्रेझी आहे. तर खूप छान वाटतंय पुण्याला येऊन. आणि आम्ही जातो आहे डिकॅथलॉनला, ठीक आहे. SGS मॉल। आणि हे आमचे बाकीचे गणी. आपले इंट्रोडक्शन तर झालेलं आहे हे ना? बरोबर, इंट्रोडक्शन झालेलं आहे, मग काही दिक्कत नाही. मग आता आपण चाललेलो आहो डिकॅथलॉनला. तर खूप छान आहे. आता मी जळगावच्या बाहेर आलेलो म्हणून मला आता लँग्वेज चेंज करावी लागणार माझी, है ना? मराठी बोलायची। शुद्ध आता मी खूपच शुद्ध मराठी. अरे डिकॅथलॉन का ते काय सुरू आहे रे ते डिकॅथलॉन. हम यहाँ लो है SGS मॉल को आए हैं हम लोग। तो अभी हम डिकैथलॉन जाएंगे, सारे हमारे बैगा बुगा लेके। लिटिल बिट एग्जॉस्टेड बट आई थिंक इट्स ओके। आ गए डिकैथलॉन। हे आपले पोरं बघा काय करतायत, पिंग पॉंग बॉल खेळता आहे तिकडे। The section we were looking for is here. Look at this, guys. Look at this. Isn't it pretty? Start trekking. Dando, gindu, baggy. ये छोटे बैग, छोटे बैग। ये छोटे बैग हैं। This bag is nothing. इकडे तेवढं बच हे नाही आहे. मी वाकडच्या इकडे गेलो होतो तेव्हा खूप वास्ट सेक्शन आहे त्याचं वाकडचं. म्हणजे प्रत्येक स्पोर्ट्सचं वेगळं सेक्शन आहे, क्रिकेट, फुटबॉल, हे ते. इकडे थोडं छोटं आहे SGS मॉलचं डिकॅथलॉन. सो सध्या मी आता हे घेतलं आहे योगा मॅट आणि दंडू. लेट्स सी आपली हाडवाल कुठे काय माहिती. एस्थेटिक 5 पुरी कळ पापड. दाल तडका देतो ना आपण, दाल तडका भैया एक दाल तडका करतो. नाही हेच खाऊ द्या. फायनली हा झाटू आलेला आहे. नाही माहिती का आपला हा सुंदरसा प्रवास. सोनू लास्ट ब्लॉग तुम्हाला आठवण आहे का? चिरीच चालू झाला होता. हा ब्लॉग आपण कशाने सुरू करायचा? क्युटी अरे भैया तेवढी काय. अरे वा पीट आउट खूप या थांबा हा इंट्रोडक्शन सर. थांबा नाव सांगायचं. हा नाव सांगायचंय. माझं नाव स्वराज पांडे. अजून काय नाही करतायत मला म्हणजे. बुवा तुमचा कितवा ट्रेक आहे, काय विषय? पहिला कोणता केला? पहिला हरिश्चंद्रगडला. अरे वा वा, जेवण आलं. नाईस. थोडा मागे गेला. हो सर इंट्रोडक्शन बुका जरा.
चिन्मय क्या मेरा नाम चिन्मय बिस्कुट है हाँ और आज मैं बेंगलुरु में रहा हूँ 1 महीने से हाँ। जॉब कर रहा हूँ क्या जॉब कर रहे हो मैं एएलटी में टीम लीडर हूँ अरे बाप रे टीम लीडर माझं नाव रुदांशू गडके, तुम्ही मला ओळखता आधीपासून. आणि आपण जर नाही ओळखत असणार तर अदराईचं ब्लॉग बघून घ्यावे. अजराईचा ब्लॉग, बरोबर, क्या बात. स्पेशली अदराईचं ब्लॉग. जर तुम्हाला नाही बघत असेल तर अजराईमध्ये चिरी नावाचा एक शब्द आहे, त्याला शोधा. मग तुम्हाला मी 500 रुपये पाठवेल. आणि हा सबस्क्राईब. हाँ क्या इंट्रोडक्शन दो सर. आई एम दिव्यांश मिश्रा AK देवा आई दिस इज माय सेकंड ट्रिप और मैं भैया के पुराने ब्लॉग्स में फीचर हो चुका हूँ अदराई में. अगले वाले में हमने वहाँ बहुत मजा की थी सेम फॉर दिस देखते हैं आगे मजा आएगा Cheers. सर आपलं इंट्रोडक्शन द्या. माझं नाव पार्थ धनराज ठाकूर आहे. मी जळगाव इथलं रहिवासी आहे. सध्या गव्हर्नमेंट लॉ कॉलेजला शिकतो आहे. आमचा पहिला ट्रेक आहे. शिवाजी महाराजांचा विजय असो. जय जिजाऊ जय शिवराय. सगळे हार्डवर्क पोचलेले आहे प्रजल और आदेश भी गई. आता झाले सकाळचे 6:05. वी आर ॲट कोल्हापूर. येस, वी आर ॲट कोल्हापूर. आणि खूप सुंदर असा मोसम आहे कोल्हापूरला. खूप छान दिसतोय कोल्हापूर. आणि आता चाललो अपनी गँग, दो गँग. अभी बस स्टैंड खड़े. फिर वहां से निकलेंगे हमारे ट्रैक के लिए. मिलते हैं. ट्रैक की शुरुआत काफी ऐसे पीसफुली हो रही है. देखते यस हैं कैसा होता है. कोल्हापुर तो अच्छी सिटी दिख रही है. और एकदम मस्त. ऐसा बोल रहे हैं लोग. गिन्नाट पाऊस चालू आहे मित्रांनो. कोल्हापूरचा पाऊस. कोल्हापूरची हवा. मजा येते पण. परंतु बस स्थानक खूप थांबतं. हे समोर आहे बस स्थानक बघ. सर आपलं इंट्रोडक्शन. My name is Rajvi Ravinash Raji Shirke. I'm a 21-year-old content creator. अच्छा सर आता आले सकाळी आमच्या सोबत नाही होते सर. तुम्ही टाकणार आहे काय? मग? मग मी रिअल टाकलंच नाही आहे. मी 17 वर्षाचा आहे. असं आहे. हा. अरे किसका इंट्रोडक्शन बाकी था तेरा बाकी था भाई. विनीत महाजन, विनीत महाजन. 18 वर्षाचा. अच्छा प्रजल जैन, वय 19 वर्ष, जळगावचे राहणार. आमचं झालेलं आहे. सर आपला इंट्रोडक्शन बाकी होतं सर. आदेश वासुलकर, वासुलकर. इंट्रोडक्शन दिले त्यांनी 50-50 रुपये काढा. चला. द गँग इज रेडी. ठीक आहे. सो फायनली पन्हाळगडला पोचलो आणि आता जाऊ नाश्ता पाणी करायला. ये देखो ये देखो. मस्त असं वातावरण. छान असं वातावरण. डोंगरावरची चहा. कसं वाटतंय गडावरती? मस्त असं पन्हाळगडच्या वरती वीर शिवाकाशीद यांचे स्मारक. आणि बघा हा मागचा नजारा. हे मागचं. टोकन आणि ID कार्ड मिळालेले आहेत का? ही सगळ्यांनी गोष्ट लक्षात ठेवायची. So today's aim is 22 kilometers.
So we have to walk 22 kilometers and we have to reach Karpewadi. So let's see. It's been good. I mean, we are walking from past 15 to 20 minutes, I guess. So it's been raining pretty hard. मसाई पठारच्या पायथ्याशी आता जातोय. तुरुकवाडी. Wait, I'll show you. Let's go, guys. Let's go. Cameraman never dies. I don't know where I'm at, but we're walking again on Damri Road. चला चला अजूनपर्यंत फक्त झाले आहे 3 किलोमीटर पण नाही झाले. मजा येते पण पूर्ण एक डोंगर ओलांडला मी पूर्ण डायरेक्ट. चल gang. Oh, are we done? Oh my god, such a difficult trek. Oh my god. Easy trail वरती मी तर difficult बोलू. सगळ्यात difficult trek आहे. Oh my god. Oh. एक हार्ड असा ट्रेक संपलेला आहे आणि आम्ही आता मेन रस्त्याला लागलेलो आहोत. या हिशोबाने आम्ही आता 25% सफर तय केलेला आहे. So guys, we are finally at मसाई पठार. मसाई पठाराला आलो आहे. आपले पोरं कुठे आहे ते बघायचं. Look at this. हेलो गाइस, रुद्रांशु भाई इज हियर. और गाइस अभी हम जा रहे हैं गाइस. कहाँ जा रहे हैं रुद्रांशु भाई? दिव्यांश भाई के पास जा रहे हैं हम. दिव्यांश भाई आ जाओ इधर में. ये दिव्यांश भाई ये अपने धीरे भाई है. इधर आओ धीरे भाई. आइए दिव्यांश भाई इधर आओ. हाँ भाई बोलो भाई. तो दिव्यांश भाई कल अपन कौन से कैफे जा रहे हैं दिव्यांश भाई? कल नहीं परसों. हाँ सॉरी मंडे अपन कौन से कैफे जा रहे हैं दिव्यांश भाई? जाएंगे भाई, फूड जाएंगे, बेस्ट जाएंगे, बंगला में जाएंगे, ऑस्ट्रेलिया जाएंगे. नहीं भाई अपन जाएंगे रुद्रांशु भाई के कैफे में. किधर मिलता है अच्छा चीज केक? बास में जाएंगे भैया ना. मैंगो चीज केक खाएंगे भाई. तो किधर भी लेके आओ, गधे ही रहते हैं, ऐसी बात है. अभी इधर इतना बढ़िया व्यू है. इसको पांड्रा में क्यों कोपचे तुझे ये डबके जितने पे नियर रहते क्या पे रहते उनकी याद आ रही. सो मसाई पठार बहुत बढ़िया. इकडे फुटबॉल खेळायला किती मजा येईल ना. डायरेक्ट 11 साइड. डायरेक्ट एक गोल इकडे एक गोल तिकडे दुसरा गोल. मस्त आडून थोडं डायरेक्ट जोडतो का डायरेक्ट. And it's the end of मसाई पठार. Guys, मसाई पठार संपलेलं नाही आहे. हे एक पठार आहे. असे 7 पठार आहे. बापा अरे मिनी स्विमिंग पूल. पोहायचं का आपण शिकवणी लावली होती बघा. जाऊ द्या पण मम्मी मारेल घरी गेले की. Look at this place. Isn't this beautiful? Five kilometers done.
मेरा किधर आ गए अपन नालगोड मित्रांनो आम्ही हेवन माहित आहेच, पण आम्ही जॉगिंग करून आले माहिती काय ते एवढं वर जसे आमची अजून गांग एकदम इकडे मस्त स्नॅक चिपकवले आम्ही. काय होते ते चिप्स होते, मसाले चिप्स, खाखरा छोटे खाखरा चिपकवले. आता सध्या एनर्जी आली आहे. आने दो अभी डाले एक ही दिन में खत्म करेंगे. चिप्स खा लिए अभी. खूप दमलाय तुम्ही. सॉरी. फायनली सम रोड गाईस. रोड बघून एवढा आनंद वाटतोय. बापरे बाप. तर फायनली मित्रांनो जेवणाचे ठिकाण आलेलं आहे. तुम्ही बघता आहे चेहऱ्यावर अलगच तेज आहे जेवणाचं नाव घेतलं. ही शाळा आहे. बापरे. सो लंच नंतर वी आर फायनली बॅक ऑन ट्रॅक. आता खोतवाडी आहे 2 किलोमीटरवर आणि माझे हिल्स पूर्ण कामातून गेलेले आहेत. आय एम टोटली एक्झॉस्टेड. आत्ता अजून 10 किलोमीटर अजून बाकी आहे. फक्त 12-13 समथिंग किलोमीटर झालं आहे. अजून 10 किलोमीटर बाकी आहे. सो हळूहळू जाऊ. आता लंच झालेलं आहे. सो लेट्स सी. तिकडे पोचल्यावर असा झोपेल ना बाई मी डायरेक्ट 8 झोपेल डायरेक्ट. अशी तिथं तुम्ही तिकडे. ज्या हिशोबाने वेदर आहे पुढे तर डायरेक्ट डोंगरच आहे. धुक्या. सो आय थिंक इट विल रेन सून. It will rain soon. And it will rain pretty hard. That's my prediction for now. So let's go. क्या बोला था गाइस मैंने? बारिश होगी, वो भी रांटी एकदम. देख लो 8 पाऊस पडतो डायरेक्ट. एकदम मस्त मजा येते. लागलेत 1 नंबरचे बट मजा येते. You know the one thing is इतना सब कुछ चल रहा है. आपण एवढं त्रासात वगैरे असतो है ना की इकडनं काहीच म्हणजे हे नसतं, पॉसिबिलिटी नसते काय करायचंच म्हणजे करायचंच आहे. अजून 10 किलोमीटर बाकी आहे. जेव्हा मी इकडे बोललो ना खोतवाडीकडे अजून 8 ते 10 किलोमीटर बाकी आहे, तेव्हा 14 किलोमीटर बाकी होतं. आता 12 किलोमीटर बाकी झालं. मागे खोतवाडीकडे आणि आता 10 किलोमीटर बाकी आहे. 10 किंवा 11 मीन्स आज 10 किंवा 11 म्हणजे आज 22-23 किलोमीटर. देन मग उद्या परत 22-23 किलोमीटर, असं 24-25 समथिंग, जे टोटल 50 किलोमीटर्सची मोहीम आहे पूर्ण. तर असं की आपल्याला काहीच हे नसतं, एवढं त्रासात हे सगळं करणं आहे, तेव्हा घरची आठवण येते. आता मस्त माझ्या पलंगात झोपला असतो, थंडी थंडी हवा, ब्लँकेट, आ हा हा हा, मम्मीच्या हातचं जेवण, उडदाची डाळ आणि भाकर, आ हा 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 आ हा हा हा. कोई बात नहीं, परसों जाएंगे मम्मी के पास. गाइस आता डांबरी रस्ता संपलेला आहे. अब असली ही भसड चालू होगी. आता लागेल गारा. कॅन यू सी दॅट? बघा छी यार,
गारे का टप्पा पार हो गया है, अभी आए हैं जंगल ट्रेल। थोड़ा सा है गारा फिर भी, और जो मेन गारा था वो हो गया है। मज़ा आ रहा है, थोड़ी थोड़ी फंस गई है, थोड़ी नहीं पूरी ही चीर गई है। ठीक है, तो जिसको भी अपनी चीरवानी हो आ जाओ। गाइस ऐसा लग रहा है कि वो रास पिक्चर में के जंगल में क्या, कौन है कौन है कौन है कौन है, हे ला 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 ला, हे मैं अगर सामने आ भी जाया करूं। पूरा ये देखो इस खेळतं पाणी, जंगल पैसेस गॉन, बॅक टू द रोड्स। गाइस 10 मिनटं बाकी आहे फक्त, अँड ये चेक करो गाइस, नोबडी इज हियर। फुल धूम डायरेक्ट, एकटा आहे ते वो वाले आता इकडे, येते गँग येते, चीज दिखाई देखो। सो गुड मॉर्निंग एव्हरीवन. सो इट्स डे 2 अगेन. रात्री एवढे थकले की डायरेक्ट जाऊन जेवण केलं आणि डायरेक्ट झोपलो. तो काही शूटच नाही केलं. म्हणजे रात्री 10ला झोपलो तर डायरेक्ट सकाळी 7ला उठलो. अँड आता डे 2 चालू करू. आता पुढे पूर्ण जंगल वाट असणार आहे. काल या डांबरी रस्त्यामुळे खूप त्रास झाला. सो बघूया आजचा दिवस कसा जातो. लेट्स होप फॉर द बेस्ट. बाकी महाराज आहेतच सोबत. यस, लेट्स डू इट गाइस, कम ऑन. दिस इज डे 2. आज हमारा ट्रिप होने वाला है पांड्रे पानी तक, जो होगा लगभग इट विल बी ऑफ 20 किलोमीटर्स. जहाँ पे हमने अब तक 5 किलोमीटर कवर कर लिया है. 5 किलोमीटर का ट्रैक बाकी है. अभी हम पिछले 5 किलोमीटर से ऐसे घने जंगल में चल रहे हैं. अब तक हमने 3-4 नदियाँ क्रॉस कर ली है और बहुत सारा गंदा कीचड़ वाला रास्ता भी आया था. बट ठीक है, ऐसे चलना 15 किलोमीटर सब. अरे हाँ भाई. हेलो गाइस, कैसे हो? अरे यार तू घाम क्यों करता है. अभी सबके पैर बहुत दुख रहे हैं. सबके पैरों में कीचड़ पानी सब भर चुका है. सबके पैरों में छाले लग गए. बट सब चल रहे हैं. मज़ा आ रहा है. दिस इज लाइफ. दिस जंगल. देखो, एक्चुअली हम थोड़ा ग्रुप के पीछे रह गए क्योंकि हम सुबह लेट उठे. तो सारा ग्रुप आगे चला गया. हम 12 लोग ही है इस पूरे घने जंगल में अकेले. बाकी 300 लोग आगे. मिलते हैं अगले इसमें. नाइस jungle trail. Just climbed a small mountain and now we are here at, look at this, full paus. Pakadewadi. So hey guys, काकडेवाडी सोडला आता जस्ट. And it's been pretty good. And today I feel confident. मला वाटलं होतं की वाट लागेल, but it's manageable and I think I can do it. I will do it. And some of our boys gave up because it was pretty hard day 1 and it's their first trek also. So let's see.
We will continue. It's been raining from 6-7 a.m. from the morning, and it's, I don't know what's the time. It's 10:30 a.m. 13 sorry a.m. and we started our trek at 8 a.m. 8 वाजेला ट्रेक स्टार्ट केलेला and it's been 2 hours and more 10 to 12 kilometers to go I think. काकड़ेवाड़ी सोडले. Now see. Yes, come on. तो अभी हम लोग क्रॉसिंग कर रहे हैं अभी इधर. देखो एक और नदी आई रास्ते में. ये राजवीर भाई हमारे ट्रिप के साथी. वापस से ऊपर एक हाइक है. ओ बाप रे. अभी हमने गाँव वाले से पूछा कि कितना दूर है पांढर पानी, तो उन्होंने कहा दादा अजून 21 किलोमीटर म्हणा. बाबा यानी और 20 किलोमीटर अभी और है ट्रेक, जो कि ऐसे जंगलों में से होकर जाएगा. देखो ये स्ट्रीम्स. ओ बाप रे क्या गले जंगल है भाई. मिलते हैं आगे. पाटेवाड़ी खड़े. सो जस्ट क्रॉस पाटेवाड़ी. आता नेक्स्ट स्टॉपवर जाऊया. Feeling good, feeling confident. Yes, tired, exhausted, but I have to push it. I have to push it. No, and I will push it. Come on. खूप हवा चालू. खूप म्हणजे खूप हवा, पाऊस कंटिन्यू. ड्रिंक्स ब्रेक गाइस. हम दो ही है फिलहाल, तो बाकी सगळे पादरे मागेच आहे. गाइस आय थिंक दिस इज पांढरं पाणी. आणि आम्ही आता हे पार करणार आहोत. चलो. ठंडा ठंडा पानी. तो गाइस 24 घंटे बाद हमने फिर से मोबाइल हाथ में लिया, क्योंकि इन 24 घंटों में जो घटा है उससे हमारा वजन 2-3 किलो घटा है. इसकी वजह से हम अभी जा रहे हैं. ये बोल रहा है 45 किलोमीटर ही बाकी है अभी. 45 किलोमीटर हो गए हमारे करके. 45 मिनट बाकी है. लास्ट 5 किलोमीटर. तो देखेंगे अभी इतना क्या है, तो और भी करेंगे. और बहुत खुले एरिया आ गए. बीच बीच में जो जंगल आया उनके वीडियोस लिए मैंने. और कैसा लग रहा है ट्रैक पे आगे? लग रहा है कल बहुत थक गए थे, आज भी बहुत थके हुए, पर अभी करना पड़ेगा. अजून 1 घंटा आहे.
कसं वाटतंय सर आपल्याला? मस्त वाटतंय ना? एवढंच वाटतंय. हा. आता काही विषय नाही, एकदम धीरे धीरे जाऊ आम्ही. आमच्या मागे खूप लोक आहे, खूप म्हणजे खूप. आम्ही तरी खूप जोरात आलो. आता चला मग भेटूया डायरेक्ट एंडवर. गरमागरम भजे. कैसे कैसे किचकिच कर रहे हैं सिर्फ खाने के लिए, कैसे किचकिच करते. हाँ ये देखो. धूप. मागच्या 2 दिवसात आज एवढं ऊन पडतंय. वी आर सो हॅपी. तर ऊन पण निघाला नाही, ते फक्त आहे. तर जे बागी पाणी होतं दॅट इज नॉट पांढरं पाणी. पांढरं पाणी आता लागेल 1 किलोमीटरवर. फिर पांढरं पाणी पासून फिर और 5 किलोमीटर पावनखिंड. गाइस आ गई है गाड़ी. अभी पांढरा पानी तक की ही चलती जाना है, वहाँ से गाड़ी में. लेट्स गो. कैसा लग रहा है भाई ये खबर सुन के? अगर ये खबर झूठ रही मैं यहीं लेट जाऊंगा डायरेक्ट. मैं यहीं लेट जाऊंगा क्योंकि वो लेडीज ने बोला, इसके लिए हम कुछ बोल नहीं रहे. अगर जेंट्स रहता तो यही लकड़े से उसको मारता था. लास्ट 500 मीटर्स आणि हा बघा धुक्या. तो गाइस फाइनली हमने ये ट्रैक कंप्लीट कर लिया है. 52 किलोमीटर्स का पांड्रा पानी हमारा लास्ट स्टॉप था. अभी हम लास्ट स्टॉप पे खड़े हैं. हमारे यहाँ से थोड़ी सी दूर पे हमारा बस स्टैंड है, हमारा चेंजिंग एरिया है. वहीं पे हमारा खाना होगा, फिर चेंजिंग एरिया होगा, फिर हम लोग जाएंगे पावनखिंड महाराज के फोर्ट की तरफ. बट फोर्ट हमने लाइक इट्स वहाँ पे दर्शन लेंगे जहाँ पे युद्ध हुआ था, पानी वाला नदी वाला थिंग. वहाँ पे दर्शन लेके हम सीधा बट कोल्हापुर के लिए निकलेंगे. द मेन थिंग इज दैट कि हमने ये 52 किलोमीटर का ट्रैक कंप्लीट कर लिया है. अभी एक्चुअली हम 13 लोग थे, एक आगे है और बाकी 5 इधर है. बाकी जो 7 लोग हैं वो पीछे है, वो लोग आ रहे होंगे. बट हमने ये कंप्लीट कर लिया है. हम उन पहाड़ों से आ रहे हैं. ये 52 किलोमीटर का ट्रैक. बहुत ही खुशी हो रही है, पैर बहुत दुख रहे हैं बट मज़ा आया है. थैंक यू गाइस. चलो यार, थैंक यू भगवान, थैंक यू फॉर दिस ताकत. मजा आया. एक काम करा, इथून एक अर्धा किलोमीटर आहे. इतना प्यारा व्यू है गाइस, दर्द का पता ही नहीं चलता. ये देखो मागे तो पूर्ण धुकाड है भाई. कसं वाटतंय लास्ट 500 मीटर पुश करून? जिरली का? जिरली काय दोघींची जिरली आहे, तसा विषय नाही आहे. पण सीन्स ते असे सिनॅरिओज जे असे बघायला भेटत आहे नेचरचे बघा, म्हणजे लिटरली पूर्ण फॉग मध्ये डायरेक्ट. सर इकडं वेदर इतका बढ़िया है की म्हणजे त्रास जो होतोय तो बिलकुल म्हणजे समजत नहीं है. ये देखो गाइस, इसको कुछ तोड़े क्या है? क्या कुछ तोड़ नाही ना, है ना? ते बघा समोरची लोक दिसत नाही आहे आणि ते लिटरली मी म्हणतो 50 मीटर बी नसतील ते. पण गाइस ज्याला स्वतःला चॅलेंज करायचं असेल त्याने हा ट्रेक नक्की करावे. का भाई, बरोबर आहे की नाही? बघा ही गाडी आली, आता दिसली ना, आता दिसली. सो इट्स अ 10 on 10 एक्सपिरियन्स.
ती रात्र होती अमावस्येची रात्र, त्यावेळी पाऊस चालू होता एकदम म्हणत. आत्ताची जी परिस्थिती आहे सेम परिस्थिती त्याच काळात होती. आपण पन्हाळा पावनखिंड ट्रेक करण्यामागं दृष्टिकोन फक्त एवढाच नाही आहे की ट्रेकला येणं, एन्जॉय करणं, मित्रांसोबत येऊन गप्पा वगैरे करणं हा नसून याच्या व्यतिरिक्त त्यांचा एक उद्देश आहे की त्या काळी माणसं कशी त्या रात्री गेली असतील. आज आपण दिवसा फिरतोय, काल रात्री तुम्ही किती वाजता आला मला माहित नाही, पण जर तुम्ही 11-12च्या आसपास कुठल्या ह्या परिसरामध्ये बाहेर आला तर रात्री जंगलात एवढा कर्कश आणि तीव्र आवाज येते. अशा रात्री महाराज आज आपल्याकडे वॉकी आहेत, मोबाईल आहेत, गाड्या आहेत, रोड आहेत, तरी आज आपण 10 वेळा रोड चुकतोय. त्या काळात एकदा तुम्ही निघाला तुमच्या मागं सैन्य लागलं की तुम्हाला चुकण्याची मुभा नाही. लक्षात ठेवा, पालींनाही चुकण्याचा मुभा नव्हती त्यावेळेस. महाराज जेव्हा बाहेर पडले, महाराज पन्हाळ्यावरून बाहेर पडले, आपण जो ट्रेक करतोय त्या मार्गे महाराज तिकडं आले त्या खिंडीमध्ये. आता वेगवेगळे लोक वेगवेगळ्या संदर्भ देतात की खिंड तीच का किंवा हे काय. आपल्याला तेवढं इतिहासात न जाण्यापेक्षा आपल्याला त्यांचं कर्तृत्वच घ्यायचं आहे. फक्त त्यांनी महाराजांना कुठल्याही खिंडीतनं वाचवलं. बाजीप्रभूंची जी सेना होती, महाराज जायला तयार नव्हते, महाराज सोडून जाणार नव्हते. पण मला सगळ्यांनी ऐकलं असतं लाख मेले तरी चालतील, वशिंदा जगला पाहिजे. तर महाराज होतं म्हणून आज आपण आहे, महाराज त्यावेळी होतं म्हणून त्यांचं ते सगळं उभं होतं. आणि आपल्यावर बरीच मोठी कृपा आहे की आपण आज या मातीत, तेवढ्या पावन मातीत, तेवढ्या ह्याच्यात आपण जन्म घेतलेला आहे शिवछत्रपतींच्या भूमीत. ज्यावेळेस मुघल मागं लागले त्यावेळेस शिवाकाशीदांनी रूप घेतलं महाराजांचं. ज्यावेळेस शिवाकाशीत पकडले गेले त्यावेळेस त्यांना लक्षात आलं की आपल्याला फसवून शिवाजी महाराजांनी विशालगड कूच केलेला आहे. महाराजांनी विशालगड जवळ करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस जेव्हा मागं सैन्य लागलं त्यावेळेस बाजीप्रभूने निर्णय घेतला की राजाला आपल्या पुढे पाठवायचं आणि आपण इथं गोडखिंडीत त्यांना अडवून धरायचं. आता खिंड ही ती ह्याच्या व्यतिरिक्त जाऊन आपल्याला एवढंच घ्यायचं आहे की त्यांनी काय लढले, काय शौर्य दिलं. जोपर्यंत महाराजांची तोफ वाजली नाही तोपर्यंत बाजीप्रभूने आपला तिने सोडला नाही. बाजीप्रभूने घेणं तेव्हा सोडला. सगळ्यात महत्वाचं आहे निष्ठा. ह्या गोष्टी आपण आज आपल्या म्हणजे म्हणू शकत नाही की आपण तेवढं पाळू शकतो. त्यावेळची भाकरीची चवच वेगळी होती, त्यावेळी माणसं पण वेगळी होती. महाराजासाठी एका सेकंदात शिवा तू जातोस काय म्हणल्यावर शिवाकाशीत म्हणले की मला मरण जर शिवाजी महाराजांच्या रूपात येत असेल तर मला उभ्या आयुष्यात आणि काय पाहिजे. हसत बसतात. पण महाराजांना त्याची जाणीव होती, महाराजांची इच्छा नव्हती, पण महाराजांना पर्याय नव्हता. तसंच बाजीप्रभूंना पण महाराज एकटं सोडणार नव्हतं. खरं स्वराज्य मोठं होतं. कुणाही एका व्यक्तीपेक्षा त्यावेळी प्रत्येक माणूस स्वराज्य बघत होता, स्वराज्य मोठं होतं. म्हणून त्यावेळी बाजीप्रभूंनी लढले, त्यांच्या 300 मावळांसोबत खिंड लढवली आणि आपल्या मित्रांची विशालगडावरती सर्व पोच. अशा पद्धतीनं आपण सिद्धीच्या वेगातून शिवाजी महाराज बाहेर पडले. सो दैट्स इट. ये था हमारा पन्हाड़ा से पावनखिंड का ट्रैक. सो आई होप यू गाइज लाइक्ड इट and please do follow and subscribe and see you on the other side. Jai Shivaray.